इथं घेतले पावशेर भगर आणि पाव साबुदाणा. तर पावशेराचं पाकिट आहे, निम्मे घेते. तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 2-3 तासासाठी भिजत ठेवायचे. चला इथे पाणी टाकून भिजत ठेवायचं. चला इथे भगर बघू आपण. चला इथे भगर आणि साबुदाणा छान भिजला आहे. आता दळून घेऊ. तर बघा असं साबुदाणा. तर यात एक बटाटा टाकणार आहे आपण कच्चा. भगर, साबुदाणा, एक कच्चा बटाटा, हिरवी मिरची आणि मीठ. तर आपल्याला दळायला थोडं हे बॅटर तर 2 भागातच मी दळणार आहे, 2 वेळा करून. आणि हे जे पाणी आहे हेच वापरायचं दळायला. चला आता मिक्सरला बारीक करू. बघा असं दळून झालं आहे. तर यात काढून घ्यायचं आणि मग हे बाकीचं दळायचं. हे दळताना यात टाकायचं आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि एक कच्चा बटाटा आहे, साल्ट काढून घेतले. असं दळून घेतलं. आता हे शेवटचं भांडं आहे. यात आपल्याला इथं एक कच्चा बटाटा आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि थोडं चवीप्रमाणे मीठ. चला इथं बटाटा कच्चा, एक बटाटा, हिरवी मिरची आणि मीठ. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्सरला दळून घ्यायचं. या बॅटरचा कलर व्हाईट आला आहे आणि याचा हिरवा आला आहे. तर आपण यात हिरव्या मिरच्या वाटल्या एकत्र करून घ्यायचं आणि थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊ. बघा इथं भगरीच्या धिरड्यांसोबत म्हणा किंवा डोश्यांसोबत खाण्यासाठी छान इथं चटणी करणार आहे मी बटाट्याची. इथं 3 बटाट्याचे साल्ट काढून आणि असे ठेवले याचं. तर बघू चटणी याचं उद्घाटन. तर छान त्याच्या भरपूर इकडं आहे. इकडं स्टीलची पण आहे, हँडीलेमच्या पण आहे, पण ह्या आकाराची कढई नव्हती म्हणून ही घेतली. तर चला आता त्याचे कागद काढायचे पण अशी गरम करायची. नंतर गॅस पेटवून आपोआप कागद निघतो गरम झाला का हा. आणि आज छान आपण गरम केली मी कढई. हे थोडं काढून घेतलं तर छान निघालं बघा. इकडं लगेच निघून जातं असं गरम केल्याने. आता कढई घासून घ्यायची आणि मग आपल्याला वापरायला कढई रेडी. चला इथं तेल घेतलं आहे मी, एक भाजीचा छोटा चमचा. छान कलर येईपर्यंत थोडं हे होऊन घ्यायचे. छान फ्राय झाले. आता बटाटे टाकून घ्यायचे. मिरची छान फ्राय झाली. टाकायचं, परतून घ्यायचं आणि वाफेवरच शिजवायची. ही चटणी खूप छान लागते. 2 ते 3 मिनटासाठी वाफेवर ठेवून मग शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे आपण यात थोडा. बघून तर छान झालं. हिरवी मिरची आणि एक बटाटा घेतलेला आहे आपण. एक बटाटा, हिरवी मिरची, भगर, साबुदाणा आणि चवीप्रमाणे मीठ. आता आपल्याला मीठ काही टाकायचं नाही आहे यात. इथं तवा ठेवला आहे मी. इकडे आपली बटाट्याची चटणी पण होती आहे. यात कूट टाकायचं आहे अजून. तुम्ही जिरे मोहरी खाता, जिरे आणि कोथिंबीर खाता असाल तर टाका. आम्ही खाते नाही. आता फक्त यात शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे मी. आता यातली भाजी बटाट्याची छान शिजली आहे. आता यात आपल्याला थोडा कूट टाकून घेणार आहे मी. मिक्स करून घ्यायचं. अजून थोडा वाटतोय मला टाकावा. छान लागते ही भाजी. तर नक्की करून बघा. मी जिरे आणि कोथिंबीर खाते नाही आम्ही उपवासाला. तर इथं 2 मिनटं परत वाफेवर ठेवू. भाजी रेडी आहे आता. इथं नैवेद्य, चला देवाला नैवेद्य दाखवून घेऊ. इथं
थोडंसं तेल लावून घेते मी. 2 चमचे घेणार आहे मी बॅटर. छोटा चमचा आहे, छोटेच करायचे. 1-2 थेंब तेल परत टाकून घ्यायचं बाजूने. सुटत एका साईडने छान आणि थोडं आलटी पलटी करून छान शेकून घ्यायचं. बघा किती छान कलर आला. हे खायला गरमागरम छान, बघा किती मस्त आहे आणि एकदम सॉफ्ट आहे. थांबा, इथं चालू आहे माझे धिरडे किंवा डोसे म्हणा, उपवासाचे छान. आषाढी एकादशी येते, नक्की करून बघा, छान रेसिपी आहे. किती छान कलर आला. तर असं बॅटर आहे. यात 1 बटाटा टाकायचा छान कच्चा, 1 कच्चा बटाटा, हिरवी मिरची, मीठ आणि बगर साबुदाणा असं. बघा इकडं छान असे झालेले. तुम्हाला मी एक दाखवते किती सॉफ्ट झाले. बघा किती सॉफ्ट झाले. तर नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास चला. इथं छान सॉफ्ट बघा किती सॉफ्ट झालेले. अगदी 70-80 वर्षाचे आजी आजोबा पण खातील एवढे सॉफ्ट. बटाट्याने छान मऊपणा येतं बरं काही धिरड्यांना. नक्की करून बघा. आणि इथे बटाट्याची चटणी आणि आंबा. तर चला या फराळाचं करायला.